साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून तब्बल 11 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत। चोरट्याकडून 954 मिलीग्रामचे 4.5 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आढावा घेऊन जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना दिल्या होत्या। त्यानुसार जगताप यांनी त्यांच्या पथकास हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते। हे पथक घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मार्गावर कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथे असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केलेला आरोपी कारंबा ते बार्शी रस्त्यावरील एका धाब्यावर बसला आहे। त्यावरून तात्काळ त्या ठिकाणी पथकाने धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्याचे नाव दत्तात्रय भानुदास भगवे, वय 32, राहणार कारंबा असे असून त्याच्याकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने इतर साथीदारांसह 2 वर्षापासून अक्कलकोट, वळसंग आदी ठिकाणी वाहनांमध्ये जाऊन घरफोडी चोरी केल्याचे सांगितले। आरोपीकडून 954 मिलीग्रामच्या सोन्याच्या दागिन्यांसह 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्या आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता वरील नमूद गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, विजय मोहिते, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अनिश शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख, महादेव चिंचोळकर यांनी केली।